बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली ओबीसींसाठी 340व्या कलमाप्रमाणे आणि 341, 342 शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्ससाठी. आज आपण जे बोलणार आहोत ते 340व कलम जे राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. त्याची मागणी डॉक्टर पंजाबराव देशमुख, RL चंदापुरी आणि विठ्ठलभाई पटेल यांनी बाबासाहेबांकडे केली होती की शेतकरी वर्गसुद्धा या देशामधला मागासलेला आहे, अशिक्षित आहे आणि म्हणून राज्यघटनेच्या निर्मितीच्या निमित्ताने संसदेतील जे सगळ्या सभा झाल्या त्याचं कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स मला पाहते आले आणि त्यातनं माझं मत झालं किंवा शेतकरी वर्ग जो आहे, जो 1947 पूर्वी खरंच गरीब परिस्थितीत होता, अशिक्षित होता आणि भारतातला जो संघर्ष आहे तो अभिजन विरुद्ध बहुजन, यातून अभिजन वर्गाने हजारो वर्ष शिक्षणापासून संपूर्ण बहुजन समाजाला वंचित ठेवलं होतं. शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्सला घटनेतून मिळालेलं आरक्षण आणि निश्चित झालेल्या जातीमुळं त्यांना आरक्षण मिळणं सहज सोपं झालं. त्यातून राजकारण असेल, नोकरी असेल, शिक्षण हे तिन्ही आरक्षण लागू झाले. परंतु 340व्या कलमाप्रमाणे आयोग नेमावा ही तरतूद असताना सुद्धा 50 नंतर काही दिवस पुढे गेले आणि 1953ला काका कालेलकर आयोगाची स्थापना झाली. ती 1953 ते 55 2 वर्ष काका कालेलकर आयोगाने काम केलं आणि त्यातून खऱ्या अर्थाने ओबीसी वर्ग निर्माण झाला आणि त्या ओबीसी वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळेल असं वाटत असताना स्वतः काका कालेलकर हे जे माजी खासदार होते, पुण्याचे होते, त्यांनी मात्र नमूद केलं की मी या अहवालाच्या काही तरतुदीशी सहमत नाहीये आणि त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि त्यामुळं काका कालेलकर आयोग लागू झाला नाही. परंतु त्या आयोगाच्या आधारावर जे आपण आता तामिळनाडूमध्ये एकूण 70% जी चर्चा करतो ती त्या कालेलकर आयोगाच्या आधारावरच खऱ्या अर्थाने तामिळनाडूमध्ये त्या काळामध्ये एकूण 70% गेलं ओबीसी आणि SC STचं आरक्षण. महाराष्ट्रात मात्र SC ST आणि ओबीसींना 67 साली 10% आरक्षण मिळालं. त्याच्यात काही ओबीसीच्या जाती समाविष्ट झाल्या. पुढं हा विषय तसाच राहिला. 1977ला ज्यावेळेस मोरारजी देसाईंनी जनता पार्टीचा अजेंडा तयार केला, मॅनिफेस्टो तयार केला, जाहीरनामा तयार केला, त्याच्या माध्यमातून त्यांनी आपण काका कालेलकर आयोग लागू करू असं आश्वासन दिलं. मात्र ते सत्तेत आल्यानंतर त्यांनी एक गोष्ट केली ती म्हणजे काका कालेलकर आयोग नाकारला. कारण त्यांचं म्हणणं आहे तो जुना अभ्यास आहे आणि नवीन अभ्यास करण्यासाठी खासदार BP मंडल जे बिहारचे होते त्यांची नेमणूक केली आणि खऱ्या अर्थाने BP मंडल आणि त्यांच्या सहकार्याने जो अभ्यास केला त्यातून 3743 जाती 6000 पैकी देशामधल्या निश्चित झाल्या की ते ओबीसी आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स वगळून आणि अभिजन वर्ग वगळून जी काही जाती निर्माण झाल्या त्या 3743 जाती निश्चित झाल्या. म्हणजे त्यांची एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीत काढलं तर ते 52% आहेत आणि 52% ओबीसींना न्याय द्यायच्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस 1980ला हा अहवाल संसदेपुढे आला त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. त्यांनी तो अहवाल स्वीकारला नाही. त्यांनी घोषणा केली की या देशामध्ये प्रचंड गरिबी आहे आणि गरिबी हटावचा अजेंडा त्यांनी राबवला. मी थोडासा इतिहास याच्यासाठी सांगतो की सध्याची निर्माण झालेली परिस्थिती, बदललेली परिस्थिती. 1980ला ज्यावेळेस मंडल कमिशन आलं इंदिरा गांधींकडे त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा महासंघाची स्थापना झाली आणि त्यानंतर 81 मध्ये मराठा महासंघाचा जो कार्यक्रम आहे 10 कलमाचा तो जाहीर झाला. त्या अनुषंगाने 22 मार्च 1982ला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडल कमिशनला विरोध आणि 10% आर्थिक आरक्षण जे आत्ता आलेलं आहे अलीकडं म्हणजे जानेवारी 19ला, त्याचाच विषय मी पुढं सांगणार आहे. म्हणून मी थोडीशी आठवण करतो की त्याची सुरुवात कधी झाली. आणि 82ला जी मागणी झाली ती आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची आणि मंडल कमिशनला विरोधाची. पुढं 1990 मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना झाली. मराठा सेवा संघ ही सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना होती. परंतु 1995ला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओबीसी आयोग स्थापन झाला
त्या ओबीसी आयोगाला, खत्री आयोग होता, त्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि मुख्यतः आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आपलं निवेदन सादर केलं की आर्थिक निकषावरचं आरक्षण मिळणार नाही, कारण घटनेत तरतूद नव्हती आणि ते नाकारण्यात आलं होतं. ज्यावेळेस 91 साली नरसिंहराव सरकारने 10% आरक्षण दिलं होतं, ते इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 93ला ज्या वेळेस त्याचा रिझल्ट आला, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते घटनेत तरतूद नसल्यामुळे रद्द झालं. आता हा सगळा प्रवास आपण इथपर्यंत आलेलो आहे. बदलता काळ, बदलती परिस्थिती, आणि 95ला आपण खत्री आयोगाकडे मराठा कुणबी मराठा असल्याचे एक दाखले द्यायला सुरुवात केली. पण 95लाच छावा संघटनेची स्थापना झाली होती. छावा संघटनेचा मुद्दा आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचाच होता, जो मराठा महासंघाचा होता. पुढे हा लढा कायम राहिला. खत्री आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोग होतं आणि त्यांनी 1 जून 2004ला मराठा कुणबी मराठा हे 83वी जात जी होती कुणबी, याच्यामध्ये समाविष्ट केला. म्हणजे मराठा समाजातील लोक ज्यांच्याकडं 1967 पूर्वीचे काही पुरावे असतील, काही दाखले असतील कुणबी असल्याचे, ते जर त्यांनी सादर केले तर त्यांना मराठा कुणबी मराठा मानण्यात यावं आणि त्यांना आरक्षण मिळावं. आणि त्या धर्तीवर मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाचा लाभ ओबीसीतनं मिळायला लागला, हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे ओबीसीचं आंदोलन जे चालवलं त्यातनं आपल्या हाताला काहीच लागलं नाही, हे काही खरं नाहीये. ओबीसीच्या अंतर्गत कुणबी समाज आहे आणि मराठा कुणबी मराठाची दुरुस्ती झाली आणि त्याचा लाभ आपल्याला मिळायला लागला. परंतु संपूर्ण मराठा समाजाला लाभ मिळत नसल्यामुळं, कारण बऱ्याच लोकांना जुन्या संदर्भाने काही कागदपत्र उपलब्ध होत नसतील किंवा काही तार्किक आधार त्यांच्याकडे नसेल, कायदेशीरदृष्ट्या त्यांना पुरावा देता येत नसेल. मला या ठिकाणी एक नमूद करायचं की मराठा हा जो शब्द आहे हा प्रदेशवाचक शब्द आहे. हा 7व्या शतकापासून आपण तो वापरत आलोय. महाराष्ट्रात राहणारा मराठा, मराठी बोलणारा मराठा, राष्ट्रगीतामध्ये सुद्धा पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हा शब्द प्रदेशवाचक म्हणून येतो. आणि म्हणून मराठ्यांची जात कुठली, तर आपल्या जाती सगळ्या आपल्या व्यवसायावर पडलेल्या आहेत. जो आपण व्यवसाय करतो, जसं मडकं बनवणारा कुंभार, लाकडाचं काम करणारा सुतार, आता आपल्याला सगळ्यांना जाती माहितीचे. तसंच शेती करणारा हा कुणबी, आणि मराठा समाज हा कुणबी आहे, तो शेती करतो आणि नंतर मुलकगिरी करण्यासाठी सैन्यामध्ये भरती होतो. अशा प्रकारचा इतिहास सांगितला जातो. आणि म्हणून मराठा कुणबी या सदरामध्ये आपल्याला आरक्षण मिळायला लागलं. आता हे आरक्षण मिळत असताना आम्ही दुरुस्ती सुचवली की मराठा आणि कुणबी जर एकच असतील तर नुसतं कुणबी व मराठा यांना आरक्षण मिळावं असे आमची मागणी बापट आयोगाकडे होती, श्रॉफ आयोगाकडे होती, नंतर म्हसे साहेबांकडे होती आणि नंतर न्यायमूर्ती गायकवाडांकडे होती. न्यायमूर्ती गायकवाडांबरोबर जी काही लोकांनी काम केलं ते सदस्यांव्यतिरिक्त काही 10 तज्ज्ञ लोक होते. त्याच्यामध्ये भाषाशास्त्राचे अभ्यासक होते, मोडी लिपीचे अभ्यासक होते, आर्किओलॉजीचे होते, इतिहासाचे होते, समाजशास्त्राचे होते. विविध क्षेत्रातल्या लोकांनी हा अहवाल तयार केला. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की जे लोक मला आज विरोध करतात त्यांना हे मला सांगावंसं वाटतं की मराठी शूद्र पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्याचाच दाखला घेऊन सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यास गायकवाड आयोगाला मदत झाली. डेक्कन कॉलेज इथून अंकुश आजबे यांच्या मदतीने आम्ही सगळी कागदपत्र गोळा केली जुनी, आणि गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे 1063 पानांचा, त्याच्या आधारावर राज्य सरकारने, खऱ्या अर्थाने ओबीसी आयोग आहे गायकवाड आयोग, त्यांनी शिफारस केल्यानंतर मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करणं अपेक्षित होतं. परंतु आपल्याला हेही माहिती आहे की इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50%ची मर्यादा आली आणि या 50%च्या मर्यादामुळं 52% ओबीसींना देशभरात 27 आणि महाराष्ट्रात वेगवेगळे 4 वर्ग करून उरलेले 19% ओबीसी आहेत. या सगळ्याचा विचार केला तर 52% ओबीसींना 25% आरक्षण कमी मिळते. आणि मराठा समाजाची नारायण राणेंनी जी काही फाइंडिंग केलेली आहे संख्येची, किंवा 1931च्या जनगणनेप्रमाणे मराठा 32% मानण्यात आला म्हणून 16% आरक्षणाची तरतूद नारायण राणेंनी केली, तीच गायकवाड आयोगाने मान्य केली आणि ती शिफारस 16%ची. मग 19%मध्ये 16% समाज घालणं हा अन्यायकारक होईल. कुठल्याही सरकारला, कुठल्याही पक्षाला ते परवडणारं नाही आणि ते धोरणात्मक नाही आहे. आणि म्हणून एक नवीन वर्ग ओबीसीच्याच धर्तीवर सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास निर्माण करण्यात आला आणि हायकोर्टामध्ये तो विषय गेला. म्हणजे काही लोकांनी त्याला चॅलेंज केलं, SEBCला.
चॅलेंज केल्यानंतर हायकोर्टामध्ये काही युक्तिवाद झाले, हायकोर्टाने मान्यता दिली, पण 16% आरक्षण 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये आणलं. आता याच्यामुळं काय झालं की खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षणाची दारं मोकळी होणार होती. परंतु ज्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता त्याच्या विरोधात, त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा अर्ज केला आणि ही केस परत सुप्रीम कोर्टात गेली SEBCची. दरम्यानच्या काळात काय झालेलं आहे तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, 2005 पासून गुजरातमधली पटेल कम्युनिटी असेल, राजस्थानमधले गुज्जर असतील, हरियाणातले जाट असतील, पंजाबमधले जाट असतील, हे सातत्याने शेतकरी क्षत्रिय समाज आहे जसा तो मराठा समाज आहे आणि यांची सुद्धा आंदोलनं 2005 पासून ताकदीने सुरू होती आणि याच्यावर कायमस्वरूपी उपाय काहीतरी केला पाहिजे याच्यावर संसदेत बऱ्याच वेळा चर्चा झाली होती आणि शेवटी असा निर्णय झाला की बाबा यांना आरक्षणाचा काहीतरी लाभ द्यावा आणि त्यासाठी पहिली घटना दुरुस्ती झाली 102वी. त्यांनी पहिल्यांदा काय केलं की राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जे अधिकार आहेत जाती वगळण्याचा किंवा नव्याने समाविष्ट करण्याचा किंवा काही सवलती देण्याचा, तो पूर्णपणे 102च्या सवलतीप्रमाणे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन करून त्याला बहाल करण्यात आलं. ही दुरुस्ती ऑगस्ट 2018ला झाली. ह्या दुरुस्तीचं मी कारण काय सांगतोय तर या दुरुस्तीमुळं राज्य सरकारने निर्माण केलेले किंवा राज्यस्तरीय OBC आयोगाने निर्माण केलेले वर्ग आता ग्राह्य धरता येणार नाही. घटनेच्या तरतुदीप्रमाणे ते रद्द होतात. आता आपल्याला जर काही मागणी करायची असेल तर ती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे करावं लागेल, वर्ग निर्माण करायचा असेल किंवा जाती समाविष्ट करावं लागतील. आता ही दुरुस्ती झाली. ह्या दुरुस्तीनंतर दुसरी दुरुस्ती आली जानेवारी 19 मध्ये. ती 103वी दुरुस्ती आणि या 103व्या दुरुस्तीप्रमाणे 10% आर्थिक निकषाचं आरक्षण EWS म्हणून पुढं आलं आणि याला 2/3 बहुमत लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केल्यामुळे ते कायद्यात रूपांतरित झालं आणि म्हणून 103वी घटना दुरुस्ती ज्या वेळेस या देशामध्ये राज्यघटनेत समाविष्ट झाली, काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्या 10%ला सुद्धा चॅलेंज झालं म्हणजे EWSला. पण मला ह्या भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य सांगतो की सुप्रीम कोर्टाची जबाबदारी म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जे बेंच असतं 5 किंवा 9 किंवा 11चं, त्यांच्याकडे जबाबदारी असते की घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे राज्य चालतं का एवढंच बघणं आहे. आणि कायदा कोणी बनवायचा तर संसदेने बनवायचा म्हणजे राज्यसभेने आणि लोकसभेने आणि त्याला राज्याचे प्रमुख म्हणजे देशाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतीची एकदा सही झाली की ते कायद्यात रूपांतरित होतं आणि ते घटनेत जातं. 2/3 बहुमत फार महत्त्वाचं असतं. आता 102वी दुरुस्ती झाली, 103वी दुरुस्ती झाली आणि म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की आर्थिक निकषाचं जे आरक्षण होतं EWSचं जे पूर्वी आपल्या राज्यघटनेत तरतूद नव्हतं, आता नव्या दुरुस्तीप्रमाणे 103 प्रमाणे ते आलेलं आहे आणि 102 प्रमाणे SEBC हे आता ज्या 5 बेंच ज्याला आपण घटनापीठ म्हणतो त्यांच्याकडे गेल्यानंतर या 102मुळं मला कदाचित असं वाटतं की ते रद्द होईल. मी हे का सांगतो तर घटनेचा अभ्यास, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट हे सगळे बघितल्यानंतर मला असं वाटतं. सध्या काय नेमका परिस्थिती झाली आहे की राज्यभर आंदोलनं सुरू झाली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आहेत, बंद केला जातोय आणि एक मला दुर्दैवाने वाईट वाटतं की आरक्षणातनं मुलांना चांगल्या नोकऱ्या हक्काच्या मिळतील बहुजन समाजातल्या, मराठा समाजातल्या. आणि दुर्दैवानं आता एक नवीन गोष्ट समोर आलेली आहे की आरक्षणातनं न्याय मिळतो असं आपण मानतो, पण आता काही आंदोलन करते काही नेते अशी भूमिका घेतात की पोलीस भरतीला आमची बंदी आहे. 12,500 पोलिसांची भरती आता जवळच आलेली आहे आणि त्याला त्यांनी विरोध केलेला आहे. मला असं वाटतं की हे अन्यायकारक आहे. आपण जर 5 पूर्वीच्या पोलीस भरती बघितल्या तर बहुजन समाजातील SC ST OBC मुलांबरोबरच मराठा कुणबी मुलांच्या जवळपास 35 ते 40% मुलांना आरक्षणाचा लाभ झालेला मला म्हणजे खुल्या वर्गातनं पोलीस भरतीचा लाभ झालेला मला दिसतो. 40% मुलांवर अन्याय करणं मराठा समाजाच्या कुणबी समाजाच्या मला वाटतं बरोबर नाही. त्याचबरोबर SC ST OBCच्या मुलांना जे पोलीस भरतीमध्ये जाण्याची संधी आहे त्यांच्यावर अन्याय होतो. पोलीस भरतीसाठी वर्षभरापेक्षा जास्त फिजिकल ट्रेनिंगवर वेळ खर्च करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि आलेली संधी आता परत पुढं लांबेल आणि त्यामुळं वय वाढेल. दरवर्षीच पोलीस भरती MPSCची परीक्षा असतात. आता MPSCच्या परीक्षेचे केंद्र उडवून देऊ ते आपण अशा प्रकारचं वक्तव्य मला बरोबर वाटत नाहीये. कारण MPSCसाठी
3 लाख विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये तयारी करत असतात. कमीत कमी 16 ते 18 तास ते अभ्यास करतात आणि ज्या MPSCच्या परीक्षेची ते वाट बघतायत. आता महाराष्ट्र सरकारने खूप प्रलंब करून सुद्धा, मागच्या सरकारने तर बरेच वेळा MPSCच्या किंवा पोलीस भरती केलीच नाही, त्यामुळे नव्याने भरती सरकारमध्ये होण्याची संधी खूप लांबलेली आहे. आणि मग अशा वेळेस MPSCचं जे आता परीक्षा होऊ घातलेली आहे त्याला विरोध करणं मला वाटतं व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाहीये. आणि दरवर्षीच MPSCच्या परीक्षा असतात वेगवेगळ्या विषयाच्या, आणि आता ही परीक्षा होऊन देणं गरजेचं आहे. MPSCला वेठीस धरणं, परीक्षेला वेठीस धरणं, पोलीस भरतीला वेठीस धरणं हे काय मराठा आंदोलकांचं काम नाही, हे बरोबर नाहीये. आणि जी काही स्पर्धा आहे ती खुल्या वर्गामधून गुणवत्तेवर आधारित सुद्धा आपल्या मुलांना न्याय मिळतोच ना. मग मला असं वाटतं की त्याला विरोध करू नये. मला आजच्या तारखेला तर एक निश्चित वाटतं की जी 103वी घटना दुरुस्ती झालेली आहे ते कायद्यात रूपांतरित झालेलं आहे. आणि अशा वेळेस EWSचं जे आपल्याला आरक्षण मिळतंय ते घ्यावं. SCBC मला मृगजळ वाटायला लागले. मला नम्रपणे सांगायचंय की गायकवाड आयोगाबरोबर मी काम केलेलं आहे. 1995 पासून पहिल्यांदा मराठा महासंघ, मग संभाजी ब्रिगेडची माझ्यावर जबाबदारी आली. 25 वर्षामध्ये मी या विषयाचा भरपूर अभ्यास केलेला आहे, घटनात्मक केला आहे, कॉन्स्टिट्यूशनल डिबेटचा केलेला आहे, कायद्याचा केलेला आहे, वेगवेगळे सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या जजमेंट्सचा केलेला आहे, वेगवेगळ्या आयोगांचा अभ्यास केलेला आहे. एवढं करून सुद्धा जर OBCच्या धर्तीवर आपल्याला आरक्षण मिळणं अपेक्षित होतं तसं न करता 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा साहनीविरुद्ध भारत सरकारमध्ये आल्यामुळं जे 12 आणि 13% आरक्षण 50%च्या वर जातं ते टिकणं शक्य नाही. मला आपल्याला काही लोकांना आरक्षणाच्या काही आकडेवारी लक्षात आणून द्यायच्यात की खरं तर 50% आरक्षण आहे, 2% मधल्या काळामध्ये ते वाढवलं. ते जे नागपूरला आंदोलन झालं होतं त्या आदिवासी समाजाचं त्यांच्यासाठी ते वाढवलं, म्हणजे 52% आरक्षण आहे. आता 10% EWSचं आरक्षण घटनात्मक असल्यामुळं ते झालं 62%. 5% माजी सैनिकांसाठी, विकलांग आणि अपंग मुलांसाठी 5%, खेळाडूंसाठी 5%. मला नुकतीच एक नवीन माहिती अशी मिळाली, ज्यांना आई आणि वडील नाहीयेत अशा अनाथ मुलांसाठी सुद्धा 1%, आणि ट्रान्सजेंडर ज्यांचे लिंग बदललेले आहेत किंवा ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो अशांसाठी सुद्धा 1%चं आलंय. मग मित्रांनो लक्षात घ्या, हे साधारणपणे 80-82% आसपास जातं आरक्षण. अशा काळामध्ये कुठलं तरी वेगळ्या प्रकारचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करणं मला असं वाटतं की ते शक्य होणार नाहीये. आणि म्हणून EWSच्या आतमध्येच ते आरक्षण घेतलं पाहिजे. युवराज छत्रपती संभाजीराजे हे आपले खासदार आहेत राज्यसभेचे. 102वी घटना दुरुस्ती राज्य मागासवर्गीय आयोगाची अधिकार रद्द करणारी आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग घटनात्मक निर्माण होत असताना राज्य मागासवर्गीय आयोगाने निर्माण केलेले SCBC वर्ग टिकणार नाही हे माहिती होतं का नाही मला माहीत नाही त्यांना. पण 102व्या घटना दुरुस्तीला त्यांनी पाठिंबा दिला, मतदान केलं राज्यसभेत, म्हणजे त्यांचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला पाठिंबा होता. आणि त्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगामुळं SCBC तयार झालेलं रद्द होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 103वी दुरुस्ती होत असताना खासदार संभाजीराजेंनी त्या ठिकाणी मतदान केलं, पाठिंबा दिला EWSला, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी जे आरक्षण आहे त्याला त्यांनी राज्यसभेत मतदान करून पाठिंबा दिला. मात्र ते आज SCBCचा आग्रह राज्यामध्ये धरतात. मला वाटतं हे नैतिकदृष्ट्या बरोबर वाटत नाही, कारण राज्यसभेमध्ये तुम्ही एक भूमिका घेता आणि राज्यात आल्यानंतर तुम्ही समाजापुढे वेगळी भूमिका घेता. मला असं वाटतं ज्या EWSसाठी तुम्ही मतदान केलं, संभाजीराजेंनी जर समाजाला दिशा दिली, नव्याने त्यांना समजून सांगितलं की EWSचं आरक्षणच घेणं सध्या फायद्याचं आहे, परंतु मला असं वाटतं ते अशा प्रकारचा निर्णय घेतील का नाही सांगता येत नाही. पण मला असं वाटतं की त्यांनी जर हा निर्णय घेतला की EWSचंच आरक्षण आपल्याला मिळलं पाहिजे, ते जर मुख्यमंत्र्याला त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर भेटले आणि त्यांनी पूर्वीचा जो त्यांचा निर्णय होता त्यांनी आदरणीय उद्धव ठाकरेंना भेटून सांगितलं की SCBCचा निकाल लागसपर्यंत तुम्ही EWSच्या सवलती देऊ नका, त्याचा युक्तिवाद त्यांचा बरोबरच आहे. SCBCचं जर राज्य सरकारने आता नाकारलं तर सुप्रीम कोर्टामध्ये लढता येणार नाही.
पण मला काही तांत्रिक मुद्दे लक्षात आणून द्यायचे आहेत। एससी-बीसी हा प्रवर्ग आहे, तर कुठलेही एससी, एसटी, ओबीसी मध्ये जातीचे समूह असतात, याच्यात मात्र एकच जात आहे मराठा, आणि त्याला मराठा कुणबी मराठा ही 1 जून 2004 ची ओबीसी आयोगाची तरतूद असलेले, त्याला सुद्धा त्याच्यात घालून एक समूह दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचं नुकसान होईल। एससी-बीसी जर रद्द झाला तर 1 जून 2004 ने जी ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत होता तो सुद्धा रद्द होईल। हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे। आणि हे मी का सांगायचा प्रयत्न करतोय, मी काही कुठल्याही आरक्षणाचा विरोधक नाही। 25 वर्ष मी सातत्याने या आरक्षणावर लिखाण केलेले, प्रबोधन केले। महाराष्ट्रामध्ये संभाजीराजेंचं नेतृत्व 2007 पासून आजपर्यंत ते जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे असं लोक म्हणतात, माझं असं म्हणणं नाही। 2007ला मी पहिल्यांदा त्यांना हे सांगायला सुरुवात केली की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपण हाती घ्या, कारण आपण शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे वंशज आहोत, आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी 50% दिलं होतं, आणि तो तुम्हाला नैतिक अधिकार प्राप्त होतो। पण बदललेली परिस्थिती, निर्माण झालेली जागतिकीकरणाची स्पर्धा, मी आता ह्या शेवटच्या मुद्द्याकडे आलेलो आहे की 91 साली जसं 90ला आपण मंडल कमिशन स्वीकारलं, 93ला त्याचा निर्णय आला आणि लागू झालं, तसंच मधल्या काळात 91ला आपण भारतामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा स्वीकार केला। जागतिकीकरण म्हणजे जगातली स्पर्धा, जगभर तुम्ही जाऊन व्यापार करू शकता। खाजगीकरण म्हणजे सरकारचे जे उद्योग आहेत त्याला आता खाजगी क्षेत्राशी भांडवलशाही बरोबर व्यवहार करून त्याला खाजगी करावं लागेल। आणि उदारीकरण म्हणजे तुम्ही व्यवहार करू शकता कुठेही, त्याला बंधन राहणार नाही, जगभर तुम्ही जाऊ शकता। आता काय झालेलं आहे की बरेच उद्योग सरकारने खाजगीकरणातनं विकलेले आहेत। ज्यावेळेस ही सुरुवात झाली ती सुरुवात होती अटल बिहारींचं पहिलं सरकार 13 दिवसाचं, त्यावेळेस प्रमोद महाजन त्यांचे मंत्री होते। त्या दिवसापासून नंतर 13 महिन्याचं सरकार अटल बिहारीचं, त्या काळातही अनेक उद्योग विकले गेले, आणि म्हणून आजच्या काळामध्ये आपली भारतीय रेल्वे तोट्यात चाललेली, अनेक वर्षाचा तोटा आपल्याला सहन करायला लागतो। आपण टॅक्सच्या माध्यमातून पैसा भरतो, आणि तो भरलेला पैसा हा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, आरोग्य, अनेक अशा ज्या गोष्टी, अन्न, वस्त्र, निवाराच्या सुविधा पुरवल्या पाहिजे सरकारने, त्याच्यात न जाता रेल्वेचा तोटा असेल, विमान सेवा 90,000 रुपयाच्या तोट्यात आहे एअर इंडिया, ती आज तोट्यात चाललेली आहे। त्याच्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन तोट्यात चालले, सरकारचे केमिकल इंडस्ट्री असेल, ॲम्युनेशन फॅक्टरी असतील, LIC असेल, राष्ट्रीयकृत बँका असतील, आणि अनेक सरकारचे अशा उद्योग आहेत ज्याच्यामध्ये सरकारची गुंतवणूक आहे, आणि पण सरकारला त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा नफा मिळत नाही। मित्रांनो, सरकारचं काम गव्हर्नन्स आहे, आणि हे गव्हर्नन्स म्हणजे कमीत कमी असावं, कमीत कमी लायसन राज असावं लोकशाहीमधल्या आता ह्या जागतिकीकरणामध्ये। मी थोडंसं विस्ताराने याच्यासाठी बोलतोय की 80 आणि 90च्या दशकामध्ये सरकारकडे अधिक नोकऱ्या असतील तर त्यावेळेस आरक्षणाचा लाभ मिळाला असता, पण आता 2% नोकऱ्या सरकारकडे आहे। पैकी आता मला आपल्या लक्षात आणून द्यायचंय की 7वा वेतन आयोग लावल्यानंतर आज सरकारची 45% पेक्षा जास्त तिजोरी ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च होती, आणि म्हणून नव्याने नोकर भरती राज्य आणि केंद्र सरकारमध्ये होत नाही, आणि हळूहळू सरकारमधील अनेक कर्मचारी कमी करण्याचा कार्यक्रमच करावा लागेल। कारण पगार कमी करायचं ठरवलं तर सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे, कारण दर 10 वर्षांनी वाढलेली महागाई ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो त्याचा टक्का ठरवून ते वाढत जातात पगार। सर्वसामान्य माणसाला तेवढा पगार वाढतो का, तर तसं होत नाही, पण सरकारी बाबूंना मात्र तो पगार चांगला मिळतो। मी हे सगळं विस्ताराने याच्यासाठी बोलतोय की 2020 आणि जागतिकीकरण, मला एक उदाहरण सांगायचे आणि मी थांबणार आहे। चायना आणि भारत 1947ला जर आपण विचार केला तर चायना भारताच्या पेक्षा 45% GDP माग होता, म्हणजे तो आपल्यापेक्षा माग असलेला होता। चायना बरोबर का आपण तुलना करतो, तर ते आशिया खंडातलाच एक देश आहे। लोकसंख्या त्यांची आणि आमची दोन्ही समस्या आहे, दोन्ही देश प्रचंड आहेत, नैसर्गिक दृष्ट्या तिथं अनेक गोष्टी आहेत, तिथंही आपल्यासारखेच वेगवेगळे जाती समूह आहेत, तिथंही विविधता आहे, आपल्याकडेही विविधता आहे। पण चायनाने हळूहळू 1975ला आपल्या बरोबर GDP आणायचा प्रयत्न केला,
हा 90 पर्यंत आपण जवळपास चायनाच्या बरोबरीने चाललो होतो आणि जगामध्ये ज्यावेळेस 91 साली जागतिकीकरणावर सह्या झाल्या तिथून पुढे चायनाने जी प्रगती केली ती अभूतपूर्व प्रगती आहे. आज चायनाचा एकूण जागतिक व्यापारामध्ये 28% हिस्सा आहे आणि एकट्या अमेरिकेमध्ये व्यापाराचा हिस्सा चायनाच्या ताब्यामध्ये 76%. तुलनेत भारताचा जर विचार केला तर आपण याच आशेवर आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये जगतोय की चायनामधले उद्योग कोरोनाच्या निमित्ताने बंद पडतील आणि भारतात येतील. ह्या गोष्टीला काहीही आधार नाही, कारण तिथं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथं टॅक्स सिस्टीम आहे, तिथं पाणी विजेची सुविधा आहे, तिथले अत्याधुनिक ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे, तिथं वेगवेगळे विमान सेवेचे कार्गोचे सेवा आहे आणि मोठमोठे फॅक्टरीज आहेत, ACZs आहेत. त्यामुळं प्रोडक्शन हाय क्वालिटीचं बनवलं जातं, जास्त बनवलं जातं आणि म्हणून किंमत कमी केली जाते आणि म्हणून चायनाचे गुड्स, चायनाच्या वस्तू जगभरामध्ये स्वस्तात काय मिळतात तर त्याचं प्रोडक्शन जास्त आहे आणि जगभर ते व्यापार करतात. अशा स्थितीमध्ये अर्थकरण या विषयाशी अनुसरून आता भारतातल्या लोकांनी आपला पूर्व इतिहास लक्षात घेऊन तो लक्षातच ठेवला पाहिजे. परंतु पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं बदललेल्या परिस्थितीमध्ये जागतिकीकरणाशी आपल्याला जुळून घ्यायला लागेल. मला एक शेवटचं उदाहरण सांगायचं की पुण्याचा विकास जर तुम्ही 90 नंतर पाहिला तर पुण्याचा विस्तार अभूतपूर्व झालेला आहे आणि कधीही एवढा झाला नाही मागच्या 50-60 वर्षामध्ये. हा 90 नंतर इतका वाढला. आज हिंजवडीमध्ये कधीतरी जाऊन या, राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये कोण लोक इथं ITचे आलेले आहेत, ते सगळे बाहेरून आलेले आहेत. उद्योग मात्र, फॅक्टरीज मात्र, IT हे हब्स हे महाराष्ट्रात पुण्यात आहे. मगरपट्ट्यात जा, मगरपट्ट्यामध्ये तुम्हाला मोठं दिसल, तुम्हाला खराडीला दिसल. माझ्या माहितीप्रमाणे 3 लाख IT इंजिनियर्स पुण्यात काम करतात, पण यातले बहुसंख्य म्हणजे 95% जास्त हे परराज्यातली मुलं येऊन इथं नोकरी करतात. मग आपण IT इंडस्ट्रीमध्ये 1-2 लाख रुपयाचे पगार मिळतात. मग आपल्या मुलांना ही दिशा का दिली जात नाही नवीन विचाराची, नवीन नोकरीची? निश्चितच आपण आरक्षणाचे लाभार्थी झालं पाहिजे. शिक्षणात मागलेलं शिक्षण असेल, आरोग्य असेल. पण मला अजून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आता कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये मुलांना टाकलं जात नाही कारण त्याचा दर्जा चांगला नसतो असं म्हणतात. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकत नाही आणि म्हणून गरीबातला गरीब माणूस सुद्धा आज इंग्रजी मीडियमच्या, जिथं आपण खाजगी शाळा म्हणतो अशा शाळेमध्ये पैसे देऊन शिकवतो. याचा अर्थ सामान्यपणे लोकांना दर्जेदार शिक्षणासाठी खाजगी शिक्षण चालतंय हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, कोविडच्या काळामध्ये मी पाहिली की जशी जशी पेशंटची संख्या वाढायला लागली तशी तशी खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची संख्या जास्त झाली. 1.5 लाखापासून 5 लाख रुपये चार्ज केले गेले. म्हणजे आपल्यातले खाजगी हॉस्पिटल जे आहेत त्याच्यामध्ये पेशंट्स ॲडमिट झाले, त्यांना खर्च वाढला, पण खात्रीशीर, सुरक्षित आणि चांगली सेवा खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळते. म्हणजे खरं तर सरकारची जबाबदारी आहे चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि चांगल्या दर्जाची सेवा आरोग्यात द्यायची, मोफत द्यायची किंवा माफक दरात द्यायची. ती सरकार जबाबदारी पार पाडत नाही. परंतु समाज मात्र बदलत चाललाय. तो खाजगी शिक्षणाचा जसं जमल तसं त्याचा फायदा घेतोय, आरोग्य सुविधाचा घेतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकार आता आपली जबाबदारी कमी करत चालले. हळूहळू संरक्षण असेल, पोलीस खातं असेल, कायदा सुव्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड असतील, काही ब्रिजेस असतील किंवा काही डॅम्स असतील, एवढ्या मर्यादितच गोष्टीमध्ये काम करेल. बाकीचे सरकारचे उद्योग आता हळूहळू पुढच्या 5-10 वर्षात संपतील आणि अशा वेळेस मला असं वाटतं की आता आपण नव्या जगाकडं नव्या दिशेने पाहिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकलं. मला शेवटचं एवढंच सांगायचंय, मराठा आरक्षणाचा मी विरोधक नाहीये, पण SC-BC मला कायद्याच्या आणि घटनेच्या नवीन तरतुदीप्रमाणे एक मृगजळ वाटायला लागले. व्यवहाराच्या दृष्टीने आणि मराठा संघटनेच्या पूर्वीच्या मागणीचा आदर करून मी आज EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या सदरामध्ये मराठा तरुणांना आव्हान करतो की त्यांनी आरक्षणाचा लाभ घ्यायला सुरुवात करावी. आणि ज्या 103च्या दुरुस्तीनिमित्त संभाजीराजेंनी तिथं मतदान केलं, पाठिंबा केलं, कालांतराने त्यांचंही मत बदलल, ते सुद्धा EWSचं समर्थन करतील. कारण SC-BCला 1 वर्षासाठी स्थगिती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल, आजोबांनी केस लावली की नातवाला मिळतो असा अनुभव आहे. आजही 69% तामिळनाडूचा निकाल 30 वर्षात लागला नाही.
हा निकाल कधी लागल मला माहीत नाही. आयुष्यामध्ये आपण व्यावहारिक वागलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या संपन्न झालं पाहिजे, कुटुंबाला सुखी केलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये आज आरक्षणाचं खरंच किती महत्त्व राहिलंय याचा पूर्ण विचार करावा लागेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती.